सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली। उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। सांगलीच्या पलूसमध्ये अवकाळीचा शेतपिकाला फटका बसला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतीबागेचं नुकसान झाले। शासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांनी मागणी केली। पुण्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अलका चौकात गारा पडल्याचं पाहायला मिळालं। अवकाळी पावसानं पुणेकरांची धांदल उडाली। कोकणात वादळी वारं, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळा आलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात 22 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारं, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे कोकणातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राच्या वतीनं करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील काही भागात रात्रीच्या सुमाराला गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, तर जामगाव आणि बेंडगा परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंबे झाडावरून गळून पडले। दरम्यान उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। चंद्रपूर जिल्ह्यात 13 तासाचा संपूर्ण बंद पाळला जातोय। भाजप आमदार उमजागीन वाल्टे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ झोमी आघाडीच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय। उमजागीन वाल्टे याचा जमावानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला। नारी शक्ती विधेयकाला काँग्रेसनं विरोध केला, त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत। बॅनरवर वरिष्ठांचे फोटो गायब झालेत। श्वेता कोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात बॅनर झळकले। स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणारे 3,33,543 मतदार आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 1,745 कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात असेल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल। एकूण 478 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल। मतदान केंद्रांवरती सीसीटीव्हीची करडी नजर असणार। कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत आलेत। नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरवण्यात अडचणी होत असल्याचा फलक लावण्यात आला। पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो। याच निमित्तानं सीड बँक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांची माहिती सादर केली। अकोल्यातील डॉक्टर योगेश आणि डॉक्टर मनीषा पालीवाल या दाम्पत्यानं पर्यावरण रक्षणाचा अनोखा संकल्प केला। गेल्या तब्बल 22 वर्षापासून ते सातत्यानं पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत। गाव इथं भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा स्पर्धेत मेहरबान आणि शंभू बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला। उन्हात पार पडलेल्या या स्पर्धेत बैलांना आणि शौकीनांना दिलासा देण्यासाठी ड्रोनद्वारे गुलाबाच्या पाण्याची फवारणी करण्यात आली। कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। कल्पना खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे। राहता सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलेला आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना ही दोषी आहे। कल्पना खरातचा अनेक व्यवहारात संबंध असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय। पोलिसांनी कल्पना खरातला ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांनी केली। संगमनेरमधील बोंधू राजेंद्र गडगे यांच्या दत्तधाम दरबाराची पुन्हा झाडाझडती घेण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दत्तधाम दरबार सील केले। महत्त्वाची कागदपत्र, सीसीटीव्ही फुटेज आणि काही पैसे जप्त केले। पंचवटी बलात्कार गजबा हिंद प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदार याला 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपीचे कपडे, मोबाईल पंचवटी पोलिसांनी जप्त केलेत। आरोपीच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त केला जातो। नाशिक आयटी कंपनीतील घटना खऱ्या असल्याची माहिती मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। तर हिंजवडी आयटी मगरपट्टा इथून तक्रारी आल्या कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना पत्र दिले असंही मिसाळ म्हणाला। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील मानेंनी या सगळ्यांवर टीका केली।